बुकमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या ऑडिओ बुकला आपण सुरुवात केलेली होती। याच्यामधील आपण प्रकरण नंबर 6 या सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पण नक्कीच लाईक करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओची मोटिवेशन असते। तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। आणि या पुस्तकावरचे प्रकरण 5 पर्यंतचे संपूर्ण चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत। ते जर तुम्ही पाहिले नसतील तर कृपया डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच पहा। तर चला मग सुरुवात करूया या प्रकरणाला। प्रकरण 6, धडा 5वा, श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात। काल रात्री मी लिखाण करता करता थोडं थांबून टीव्ही पाहत होतो। टीव्हीवर अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्यावरचा एक कार्यक्रम सुरू होता। त्यांनी टेलिफोनचा शोध लावला। त्यांचं पेटंटही घेतलं होतं आणि त्यांना खूप त्रास होत होता। त्रास कोणता? तर त्यांनी शोधलेल्या निर्माण केलेल्या टेलिफोन नावाच्या यंत्राला प्रचंड मागणी होती आणि ती त्यांना वैयक्तिक पातळीवर पुरवता येत नव्हती। तेवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी मोठ्याच कंपनीची गरज होती। त्यामुळे ते त्या काळातील सर्वात मोठ्या कंपनीकडे, वेस्टर्न युनियनकडे गेले। त्यांनी या कंपनीला त्यांचे पेटंट आणि छोटी कंपनी $1,00,000ला विकण्याची ऑफर दिली। वेस्टर्न युनियनच्या अध्यक्षांना ती चेष्टाच वाटली। $1,00,000 ही किंमत हास्यास्पद मोठी आहे, असं त्यांनी सांगितलं आणि ऑफर नाकारली। नंतर जे काय घडलं तो इतिहास आहे। त्या शोधातून अब्जावधी डॉलरचा व्यवसाय उदयास आला आणि AT&Tचा जन्म झाला। हा कार्यक्रम संपला आणि लगेचच संध्याकाळच्या बातम्या सुरू झाल्या। त्यामध्ये एका स्थानिक कंपनीचा नोकर कपातीचा बातमी होती। कामगार खवळलेले होते। कंपनीचा मालक आपल्यावर अन्याय करतो आहे अशी ते ओरड करत होते। बातमीत एक दृश्य वारंवार दाखवलं जात होतं। साधारण 45चे एक गृहस्थ आपली पत्नी आणि 2 लहानग्यासोबत प्लांटच्या दाराशी उभे होते। त्यांना आत जायचं होतं आणि सुरक्षा रक्षक जाऊ देत नव्हते। ते त्या कंपनीत मॅनेजर होते आणि त्यांचीही नोकरी गेली होती। त्यांनी नुकतंच घर घेतलं होतं आणि नोकरी गेल्यामुळे तेही हातातून जाण्याची शक्यता होती। त्यामुळे ते सतत आपल्याला कामावर घ्या अशी आजर्व करत होते। त्यांची बायको आणि मुलंही भेदरलेली होती। टीव्हीचा कॅमेरा सतत त्यांच्या चेहऱ्यावर होता। सारं जग ती बातमी पाहत होतं। त्यात मी देखील होतो। हे वेगळं सांगायला नको। मी 1984 पासून व्यावसायिक धर्तीवर कार्यशाळा घेऊ लागलो। तो खूप सुंदर अनुभव असतो, अर्थात कधीकधी त्रासही होतो। मी आतापर्यंत हजारो लोकांना शिकवलं आहे। मला आपल्या साऱ्यांमध्ये एक समान गोष्ट आढळली। आपल्या सगळ्यांनाच प्रचंड कार्यशक्ती आणि ईश्वरी देणगी लाभलेली आहे। तरी देखील आपण मागेच राहतो, कारण आपण सतत स्वतःबद्दलच संशय असतो। एखादी गोष्टीची नीट माहिती नाही, तांत्रिक माहिती नाही, ही माग राहण्याची कारणं नाहीत। आत्मविश्वास नसतो हेच मुख्य कारण। काहींमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट असते। आपण पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर त्या पदव्यांना बाहेरच्या जगात किती महत्त्व असतं हेही साऱ्यांनाच माहीत आहे। शाळा कॉलेजांच्या बाहेरच्या जगात या पदव्या आणि गुणांखेरीज आणखी काही गोष्टींची गरज असते। त्या गुणांना धैर्य, उद्धटपणा, फुशारकी, लबाडी, कावेबाज, धाडसी, हुशार, चिंगूस, चिकट्या अशा विविध नावांनी संबोधले जातं। तुम्ही त्याला काहीही म्हणा, पण ही जी गोष्ट आहे त्यामुळेच त्या व्यक्तीचं भवितव्य व भविष्य ठरत असतं। तिथं फक्त पदव्या आणि गुण उपयोगाचे नसतात। आपल्या प्रत्येकात धैर्य, हुशारी आणि शौर्य हे गुण असतात। या गुणांची अजून एक बाजू आहे। माणसं गुडघ्यावर बसून भीकही मागू शकतात। मरीन कॉर्प्समध्ये असताना मी वैमानिक म्हणून व्हिएतनाममध्ये 1 वर्ष काढलं होतं। त्यावेळी मी माझ्यातल्या या दोन्ही गुणांचा चांगलाच अनुभव घेतलाय। लोकांना शिकवताना एक शिक्षक म्हणून माझ्या असं लक्षात आलं की अतिरेकी भीती आणि स्वतःबद्दलची शंका यामुळे व्यक्तिगत बुद्धिमत्तेलाही हानी पोहोचते। मुलांना उत्तर माहिती असतात, पण ती कृतीच आणण्याचं धैर्य त्यांच्यात नसतं। या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं। त्यामुळेच तर बाहेरच्या जगात बऱ्याचदा हुशार मुलं मागे पडतात आणि धाडसी मुलं पुढे जातात। माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगतो की आर्थिक बुद्धिमत्तेला धैर्य आणि तांत्रिक माहिती दोन्हीची सोबत असावी लागते। आपल्यावर भीतीचा पगडा असला की बुद्धिमत्ता दबून राहते। माझ्या वर्गामध्ये मी विद्यार्थ्यांना जोखीम घ्यायला शिकण्यासाठी उद्योग करत असतो। मी त्यांना कायम सांगतो की धीट व्हा, तुमची भीती दूर करा, तीच हुशारी आणि शक्तीत रूपांतर करा। काहींना याचा उपयोग होतो तर काही घाबरतच राहतात। मला हे समजतं
की बहुतेक जण पैशाविषयी सुरक्षित खेळतात. मी जोखीम का घेऊ? माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी प्रयत्न का करू? मी अर्थसाक्षर का होऊ? असे प्रश्न मलाही विचारले गेले. त्यावर मी एकच उत्तर देतो, केवळ निवडण्याचा हक्क असावा म्हणून. भविष्यात खूप बदल होणार आहेत. अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्यासारखी अनेक माणसं समोर येतील. बिल गेट्स यांच्यासारखी शेकडो माणसं असतील. जगभर मायक्रोसॉफ्टसारख्या यशस्वी कंपन्या निर्माण होतील. त्याचबरोबर दिवाळखोरी, टाळेबंदी, नोकरकपातीसारख्याही अनेक घटना घडतील. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दिसत असतानाही आपण आर्थिक बुद्ध्यांक का वाढवायचा असा प्रश्न विचारत असू तर त्याचं उत्तरही स्वतःलाच विचारायला हवं. मी हे का करतो हे मात्र तुम्हाला सांगू शकेल. सध्याचा काळ हा जगण्यासाठी फार सुंदर आहे. मला बदलांची भीती वाटत नाही. मी त्यांचं स्वागतच करतो. पगारवाढ मिळत नाही या चिंतेपेक्षा मला लक्षावधी डॉलर्स कमवण्याची संधी दिसते आणि मला ती जास्त आनंददायी वाटते. ज्या काळात आपण साधे आहोत तो जगात कधी नव्हे एवढा वेगळा आणि प्रचंड घडामोडींचा आहे. यावर्षी हे असं झालं होतं वगैरे दाखले या काळासाठी देताच येत नाहीत. काही पिढ्यानंतर लोक मागे वळून आपल्या काळाकडे पाहतील आणि म्हणतील की अरे, हा काळ किती वेगळा आणि घडामोडींनी भरलेला होता. जुन्याचा शेवट आणि नव्याची सुरुवात यामधला हा काळ होता. तो असाच प्रचंड घडामोडींचा, गोंधळाचा आणि खळबळजनक होता. त्यामुळे तुम्ही जर तुमचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवलात तर तुमचीच भरभराट होईल. वाढवला नाहीत तर तुम्ही कायम घाबरलेले, भेदरलेले राहाल. काहीजण प्रत्येक गोष्टींचा सामना धीटपणे करत पुढे जाताना तुम्ही पाहत राहाल. त्याचवेळी तुम्ही एका नष्ट होत चाललेल्या जीवनाला चिटकून राहिलेले असाल. 300 वर्षापूर्वी संपत्ती जमिनीवरून मोजली जायची. ज्यांच्याकडे जितकी जमीन तितका तो श्रीमंत. त्यानंतर कारखाने, तयार माल आणि उद्योगधंद्याचे दिवस आले. अमेरिका ही अधिसत्ता झाली. त्यावेळी उद्योजकाकडे संपत्तीची माहिती होती आणि आता माहिती हीच संपत्ती आहे. ज्या व्यक्तीकडे योग्य वेळी योग्य ती माहिती असते तो संपत्तीचा मालक असतो. अडचण एवढीच आहे की ही माहिती जगभर प्रकाशाच्या वेगाने फिरत असते. त्यामुळेच आताचे बदल खूपच चटकन आणि नाट्यपूर्ण रीतीने होतात. आताची ही संपत्ती जमीन किंवा कारखान्यांसारखी ताब्यात ठेवता येत नाही किंवा सीमांनी बांधून ठेवता येत नाही. पुढच्या काळात कोट्यावधींच्या संख्येतही नाट्यपूर्ण वाढ झालेली दिसेल आणि तेवढ्याच संख्येने मागे पडलेलीही असतील. आज आपण स्वतःच्या परिस्थितीशी झगडणारी, सतत कष्ट करणारी कितीतरी माणसं पाहतो. त्यांच्या परिस्थितीचं कारण एकच असतं, ते जुन्याच कल्पनांना चिटकून राहतात. साऱ्या गोष्टी जशा पूर्वी होत्या तशाच त्या त्यांना आताही हव्या असतात. ते बदलायला नेहमीच विरोध करतात. मला हे माहीत आहे की सध्या नोकऱ्या आणि घर गमावणाऱ्यांची संख्या खूप आहे. असं झालं की ते नवं तंत्रज्ञान, मालक आणि अर्थव्यवस्थेच्या नावानंच बोटं मोडतात. मला खिन्नपणे असं म्हणावंसं वाटतं की प्रश्नाचं मूळ ते स्वतःच असतात आणि हे त्यांना समजत नाही. ते जुन्याच कल्पनांना चिटकून असतात आणि त्या काळी ज्या गोष्टी योग्य होत्या त्या आजही असतील असं नसतं. ती कल्पना कालची होती आणि आज आहे. एके दिवशी मी गुंतवणूक हा विषय शिकवत होतो. त्यासाठी मी कॅश फ्लो नावाचा एक खेळ तयार केला आहे. त्या वर्गात 2 मैत्रिणी आल्या होत्या. त्यापैकी एकीचा नुकताच घटस्फोट झाला होता आणि त्यात तिचे हात चांगलेच पोळले होते. ती काही उत्तर शोधत होती. तिच्या त्या मैत्रिणीला वाटलं की इथं शिकल्याचा तिला काहीही उपयोग होत नाही. मी त्या खेळाची रचना अशी केली आहे की त्यातून खेळणाऱ्यांना पैसा कसा काम करतो हे शिकण्यासाठी मदत होते. खेळत असतानाच ते इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांची परस्पर क्रिया समजावून घेत असतात. दोघांमधून पैसा कसा वाहतो, संपत्तीकडे जाण्यासाठी तुमच्या मालमत्तेच्या रकण्यातूनच कॅश फ्लोचा कसा निर्माण करायचा, या गोष्टी खेळातूनच समजतात, शिकता येतात. खेळातल्या सगळ्या खुबी समजल्या आणि नीट चालल्या तर तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडून फास्ट ट्रॅकवर जाता. अर्थात काहींना हा खेळ आवडतो तर काहींना आवडत नाही. त्यातला मुद्दाच काहींच्या लक्षात येत नाही. या स्त्रीने काहीतरी नवीन शिकण्याची संधीच गमावली. खेळाच्या सुरुवातीलाच त्या घटस्फोटित महिलेने एक कार्ड निवडलं. त्यावर बोटीचं चित्र होतं. आपल्याला बोट मिळाल्यातला तिला प्रचंड आनंद झाला. नंतर तिच्या मैत्रिणीनं तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यामधील आकड्यांचा खेळ समजण्याचा प्रयत्न केला. ते सारं ऐकता ती निराश झाली, कारण तिचं गणितच कच्चं होतं. तिची मैत्रीण तिला इन्कम स्टेटमेंट, ताळेबंद
आणि कॅश फ्लो या गोष्टी समजावत असताना त्यांच्या टेबलावर असलेले बाकीचे पुढची चाल करण्यासाठी खोळंबळून राहिले होते. बराच वेळ समजावून सांगितल्यावर अखेरीस तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला मिळालेली आणि ज्यामुळे तिला खूप आनंद झाला होता ती बोट ती नुकसानाच करत आहे हे तिच्या लक्षात आलं. खेळता खेळता ती नोकर कपातही सापडली आणि तिला मुलंही झाले. तिच्यासाठी हा खेळ भयानकच ठरला. नंतर तिची मैत्रीण माझ्याकडे आली आणि सांगू लागली की ती अस्वस्थ आहे. गुंतवणूक कशी करावी हे शिकायला ती इथं आली होती, पण हा खेळ खेळावा लागल्यामुळे ती संतापली होती. तिला या खेळातली गंमत आणि त्यातून मिळणारं ज्ञान समजलेच नाही. त्या मैत्रिणीनं तिला बरंच समजण्याचा प्रयत्न केला की या खेळातून तुला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत, एकदा शांतपणे विचार करून पहा, पण तिच्या ते लक्षातच येत नव्हतं. शेवटी तिनं पैसे परत मागितले. हा खेळ म्हणजे खेळणाऱ्यांचं प्रतिबिंब असतं, ही कल्पनाच हास्यास्पद आहे असंही ती म्हणाली. आम्ही तिला तिचे पैसे परत केले आणि ती निघून गेली. 1984 पासून मी लाखो लोकांना शिकवलं आहे. मी ज्याप्रमाणे शिकवतो तशी पद्धत शाळा कॉलेजामध्ये वापरत जात नाही. तिथं भाषणबाजीवरच भर असतो. मी शिकत असताना अशी भाषण सुरू झाली की मला खूप कंटाळा यायचा आणि शिक्षकांच्या बोलण्यावरचं लक्ष उडून जायचं. 1984 पासून मी खेळ आणि प्रकृतीच्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली. मी माझ्या प्रौढ विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला जे माहिती आहे आणि जे काही शिकायचं आहे ते स्वतःशीच नक्की करा आणि त्या दृष्टीनं या खेळाकडे पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कसे वागतो त्यांचंच प्रतिबिंब खेळात पडतं. तसं झालं की त्याचे परिणाम काय होतील हेही या खेळात त्वरित दिसतं. अशा प्रकारचे खेळ तुम्हाला वैयक्तिकरित्या शिकवत असतात. त्यातील प्रत्येक चाल तुम्हाला काहीतरी शिकवत असते, मार्ग दाखवत असते. तो वर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी ते मैत्रीण मला येऊन भेटली. तिनं सांगितलं की ती माहिती आता छान असून शांतही झाली आहे. आता तिचं आयुष्य आणि तो खेळ यांची सांगड घालू शकत होती. घटस्फोटानंतर तिची मानसिक स्थिती विचित्र झाली होती. 20 वर्षाच्या सहजीवनानंतर तिचा नवरा एक तरुण मुलीबरोबर पळून गेला होता आणि त्यांच्याकडे फारच थोडी मालमत्ता होती. विभागून घेण्यासाठी तर त्यांच्याकडे प्रत्यक्षात काहीच नव्हतं. त्यांचं 20 वर्षाचं वैवाहिक जीवन खूप आनंदाचं आणि मजेचंच होतं. पण तेवढ्याच वर्षात त्यांनी काय साठवलं असावं तर निव्वळ फोलपट. आकड्यांशी खेळताना तिला राग आला होता, कारण तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद या गोष्टीच समजत नव्हत्या. पैशांची व्यवस्था ही पुरुषांचं काम असतं आणि घर सांभाळणं, आल्या गेल्यांचं पाहणं हे स्त्रियांचं काम यावर तिचा विश्वास होता. घटस्फोटाआधी 5 वर्षे त्यानं सारी संपत्ती दडून ठेवली असावी याची आता तिला खात्रीच वाटत होती. ती आता स्वतःवरच रागावलेली होती, कारण घरातला पैसा नक्की कुठे गेला हेही तिला माहीत नव्हतं आणि ज्या मुलीबरोबर तिचा नवरा पळाला तिच्याबद्दलही काहीच माहीत नव्हतं. या खेळाप्रमाणेच बाहेरच्याही जगात आपल्या प्रत्येक चालीवर प्रतिक्रिया व्यक्त होत असते. आपण जर स्वतःशी सुसंवाद असेल तर आपण त्यातूनही शिकू शकतो. एके दिवशी मी माझ्या पत्नीकडे तक्रार केली की लॉन्ड्रीतून आलेली माझी पॅन्ट आटली आहे. त्यावर ती हसली आणि माझ्या पोटावर टोचत म्हणाली, कपडे नाही आटले, दुसरंच काहीतरी वाढलं आहे. कॅश फ्लो या खेळाची रचनाच अशी केली आहे की तो तुम्हाला लगेचच प्रतिक्रिया देतो. तुम्हाला निवड करता यावी हाच यामागचा हेतू आहे. तुम्ही जर बोट घेतलीत तर ती तुम्हाला कर्जात ठेवते. त्यानंतर मुद्दा येतो यातून बाहेर कसं पाडायचं किंवा आता काय करायचं. मग आपल्याकडे कोणकोणते आर्थिक पर्याय आहेत हे शोधावं लागतं. खेळाडूंना विचार करायला लावणं आणि नवनवीन आर्थिक पर्याय निर्माण करायला शिकवणं हाच या खेळामागचा हेतू आहे. 1000 लोकांना हा खेळ खेळताना मी पाहिला आहे. खेळातील रॅट रेसमधून लवकर बाहेर पडणाऱ्यांना आकडे समजत असतात आणि त्यांचं मन आर्थिकदृष्ट्या सर्जनशील असतं. त्यांना वेगवेगळे आर्थिक पर्यायही दिसतात. ज्यांना जास्त वेळ लागतो त्यांच्या आकड्यांशी परिचय नसतो. बहुतेक वेळा त्यांना गुंतवणुकीची ताकद समजत नाही. श्रीमंत लोक उत्पन्नशील असतात आणि परताव्याची खात्री असलेलीही जोखीम पत्करतात. हा खेळ खेळत असताना खेळाडूंना खूप पैसेही मिळत असतात. फक्त त्यांचं काय करायचं हेच त्यांना कळत नाही. त्यांच्यातील बहुतेक जण वास्तव जीवनातही यशस्वी नसतात. त्यांच्याकडे पैसा असला
तरी आपल्याबरोबरच पुढे जाताना ते पाहतात. हाती पैसा असणारी पण आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊ न शकणारी असंख्य माणसं आपल्याही बाजूबाजूला असतात. मर्यादित पर्याय ठेवणं हे जुन्या कल्पनांना चिटकून बसण्यासारखंच आहे. माझा एक शाळेतला मित्र आहे. सध्या तो 3 ठिकाणी काम करतो. 20 वर्षापूर्वी आम्ही शाळेत असताना तो सर्वात श्रीमंत होता. जेव्हा आमच्या गावातलं ऊस उत्पादन कमी बंद पडलं, तशी यांची कंपनीही बंद पडली. आता अडचण अशी होती की त्यांना तिथं घालवलेली वर्ष लक्षात घेऊन ते पद आणि तसा पगार देण्यास कोणतीही कंपनी तयार नव्हती. परिणामी तो सध्या जिथं जिथं नोकरी करतो तिथं तिथं त्याची योग्यता आवश्यकतेपेक्षा जास्त आहे आणि पगार कमी. चरितार्थ चालविण्या एवढेच तर पैसे मिळवावेत यासाठी तो 3 नोकऱ्या करतो. आमच्याकडे योग्य संधीचं कार्ड येत नाही अशी तक्रारही हा खेळ खेळताना केली जाते. वास्तविक जगातही चांगली संधीची वाट पाहणारे अनेक जण आहेत. मी हेही पाहिलं आहे की काहींना योग्य संधीचं कार्ड मिळतं, पण त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसतो. तो असता तर ते रॅट रेसमधून बाहेर पडले असते. फक्त पैसा नाही म्हणून ते आहे तिथंच राहतात. वास्तविक जगातही अशी माणसे आहेत. त्यांना मोठमोठे व्यवहार दिसतात, पण त्यांच्याजवळ पैसा नसतो. काही जण एखादं कार्ड खेचतात, मोठ्याने वाचतात, पण त्यांना कल्पनाच नसते की हे फार मोठ्या संधीचं कार्ड आहे. त्यांच्याजवळ पैसाही असतो, योग्य वेळही असते, अतिउत्तम कार्ड असतं. संधीही त्यांच्याकडे पाहत असते, पण त्यांना ती दिसत नाही. रॅट रेसमधून बाहेर पडण्यासाठी आपला आराखडा कसा असावा हे शोधण्यात किंवा समजून घेण्यात ते कमी पडतात. ही अशी लोक संख्येने सर्वात जास्त असतात. बहुसंख्य लोकांसमोर आयुष्यभराचं काम होईल अशी संधी ताटकळत उभी असते, पण त्यांना ती दिसतच नाही. ज्यांना दिसते ते श्रीमंत होतात आणि त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर त्यांना ही संधी आपल्यासाठीच होती हेही समजतं. आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे खूप पर्याय असणं. तुमच्यासमोर संधी उभी नसेल तर ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता? समोर संधी आहे आणि तुमच्याकडे पैसे नाहीत. बँकही तुमच्याशी बोलायला तयार नाही. अशा वेळी काय करायचं? तुमची अंतःप्रेरणा चुकली किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर अवलंबून असता तीच घडली नाही, तरी देखील संधी कशी पकडायची या प्रश्नांची उत्तर शोधणं आणि ती सापडणं म्हणजेच आर्थिक बुद्धिमत्ता. जे घडतं आहे ते फारसं महत्त्वाचं नाही. तुम्ही शून्याचे 10 लाख करण्यासाठी जो विचार करता, जे आर्थिक उपाय ढुंढाळता ते महत्त्वाचं. आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही किती सर्जनशीलतेने विचार करता तेही महत्त्वाचं. बहुसंख्य लोकांकडे एकच उपाय असतो, तो म्हणजे खूप कष्ट करा, बचत करा आणि कर्ज घ्या. तुम्हाला जर स्वतःचंच नशीब घडवायचं असेल तर आर्थिक बुद्धिमत्ता वाढवायलाच हवी. जे काही घडेल ते तुम्ही स्वीकारता आणि त्याला तुमच्या मनासारखा आकार देता. खूप कमी लोकांना हे समजतं. ज्याप्रमाणे पैसा निर्माण करावा लागतो तसंच नशीब नावाची गोष्ट घडवावी लागते. तुम्हाला सुदैवी व्हायचं असेल, खूप मेहनत करण्याऐवजी पैसा निर्माण करायचा असेल तर आर्थिक बुद्धिमत्ता हाच उपाय आहे. तुम्ही योग्य ती गोष्ट घडेपर्यंत थांबणार असाल तर किती काळ थांबावं लागेल हे सांगता येत नाही. कदाचित तुम्ही शेवटपर्यंत थांबूनही राहाल. प्रवास सुरू करण्यापूर्वी 5 किलोमीटरपर्यंतचे वाहतुकीचे दिवे हिरवे होण्याची वाट पाहण्यासारखंच आहे हे. मी आणि माईक तरुण असताना श्रीमंत डॅड वारंवार सांगायचे, पैसे हे सत्य नाही. आम्ही आमच्या व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी श्रीमंत होण्याच्या मार्गावर किती जवळ गेलो होतो याची ते वारंवार आठवण करून देत. गरीब आणि मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात असंही ते वारंवार सांगत. श्रीमंत पैसे मिळवतात. तुम्ही पैशांनाच सत्य मानून राहिलात तर तो मिळवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कष्ट कराल. पैसा हे सत्य नाही या गोष्टीचं तुम्हाला जेवढ्या लवकर आकलन होईल तेवढ्याच लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल असंही ते सांगायचे. मग तो नक्की काय तरी आहे? पैसा जर सत्य नसेल तर तो आहे तरी काय? मी आणि माईक विचारायचो. आपण ज्याच्याशी सहमत होऊ ते श्रीमंत डॅड उत्तर द्यायचे. आपल्या सर्वांकडेच एक सामर्थ्यवान गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं मन. त्याला जर योग्य प्रशिक्षण दिलं तर ते प्रचंड संपत्ती निर्माण करू शकतं. 300 वर्षापूर्वी राजे राण्या यांच्याकडे स्वप्नांपलीकडची संपत्ती होती. ज्याला प्रशिक्षण मिळालं नाही असं मन टोकाची गरिबीही निर्माण करू शकतं आणि त्याच्या मुलांबाळांनाही प्रशिक्षण मिळालं नाही
तर ती कायमही राहू शकते. माहितीच्या युगात पैसा प्रचंड वाढवणाराच आहे. फक्त कल्पना आणि कराराद्वारे काहीजण अगदी धक्का बसावा एवढे श्रीमंत होत नाही. शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विचारा, अशी उदाहरणं ते नेहमीच पाहतात. हाती काहीही नसून ते लक्षावधी डॉलर्स मिळवतात. काहीही नाही याचा अर्थ पैशांची देवघेव झालेली नाही. आताच शेअर बाजार हा असाच चालतो. एखादी व्यापारी एखादी गोष्ट विकत घेतो आणि लगेच दुसऱ्याला विकतो. ही फक्त संदेशांची देवाणघेवाण असते, पैशांची नाही. त्यातूनही लोक लाखो डॉलर्स कमवतात. यासाठीच आर्थिक बुद्धिमत्ता वाढवावी लागेल. मी माझी बुद्धिमत्ता वाढवतो आहे कारण मला पैसा मिळवायचा आहे, तोही वेगानं. मला त्याची गरज आहे म्हणून नाही, तर मला तो मिळवायचा आहे म्हणून. हे शिकण्यातही खूप गंमत आहे. मी माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढवतो आहे कारण मला जगातल्या या सर्वात मोठ्या आणि वेगवान खेळात सहभागी व्हायचा आहे. माझ्या स्वतःच्या मार्गानं मला या अभूतपूर्व उत्क्रांतीत सामील व्हायचं आहे. इथे माणसं त्यांच्या मनानं काम करतात, शरीरानं नाही. शिवाय इथं ॲक्शन आहे. हे सारं भयप्रद असलं तरी इथं मौजही आहे. म्हणूनच मी माझ्या आर्थिक बुद्धिमत्तेत गुंतवणूक करत असतो आणि माझ्या जवळची ही सर्वात सामर्थ्यवान मालमत्ता वाढवतो. मला पुढे जाणाऱ्यांबरोबरच चालायलाच आहे. मागे राहणाऱ्यांना सोबत करायचे आहे. पैसा कसा निर्माण करतात याचं मी एक उदाहरण देतो. 90च्या दशकाच्या पूर्वार्धात फिनिक्सची अर्थव्यवस्था भयानक होती. मी गुड मॉर्निंग अमेरिका हा कार्यक्रम पाहत होतो. त्या कार्यक्रमात एक आर्थिक आराखडा बनवण्यात आला. तो अत्यंत निराशाजनक होता. त्याचा सल्ला होता, पैसे वाचवा. दर महिन्याला $100 तरी बाजूला ठेवा. तसं केलं तर 40 वर्षानंतर तुम्ही लक्षाधीश असाल. दरमहा पैसे बाजूला ठेवणं ही कल्पना चांगली आहे. तो एक पर्याय आहे. त्याच्याशी अनेकजण सहमतही असतील. त्या माणसाच्या सांगण्यातला हा भाग बरोबर असला तरी पुढे काय करायचं हे त्याला माहीत नव्हतं. तो आपल्या पैशांची अर्थपूर्ण वाढ होऊ देत नव्हता आणि त्याचवेळी त्याच्या बाजूला असणारे पुढे निघून चालले होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे तेव्हा अर्थव्यवस्था बिकट परिस्थिती होती. गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती योग्यच असते. माझ्या पैशांचा काही भाग शेअर्समध्ये तर काही रिअल इस्टेटमध्ये गुंतलेला होता. मला आता रोकडीची कमतरता भासत होती कारण प्रत्येकजण आपली मालमत्ता विकत होता आणि मी ती खरेदी करत होतो. मी पैशांची बचत करत नव्हतो तर गुंतवणूक करत होतो. मी आणि माझ्या पत्नीसाठी $10 लाख जास्त रक्कम काम करत होती. अर्थव्यवस्था बिकट परिस्थिती होती आणि गुंतवणुकीसाठी ती उत्तम संधी होती. ज्या घरांच्या किमती $1 लाख आसपास होत्या त्या $75,000 खाली आल्या होत्या. मी आता स्थानिक रिअल इस्टेटच्या कार्यालयात जाण्याऐवजी दिवाळखोरीच्या वकिलांच्या किंवा कोर्टाच्या पायऱ्यावर खरेदीचे व्यवहार करत होतो. इथे $75,000 किमतीचं घर $20,000 किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीत मिळत होतं. एकदा मला असंच एक घर $20,000 मिळालं होतं. मी माझ्या एका मित्रांकडून 90 दिवसासाठी $2,000 उसने घेतले होते. मला त्यावर व्याज म्हणून $200 द्यायचे होते. मी ते $2,000 वकिलाला डाऊन पेमेंट म्हणून दिले आणि घर ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. मग मी $75,000चं घर $60,000ला आणि अशी जाहिरात दिली. ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर माझा फोन सतत वाजत राहिला. मग मी संभाव्य खरेदीदारांचीच यादी केली. ती मालमत्ता माझ्या नावे झाल्यानंतर त्यांना दाखवली. हे सारं इतकं वेगात झालं की क्षणभर तो भासच असावा असं वाटत होतं. खरेदीदारांनी ती जागा बघितली आणि काही मिनिटातच विकली गेली. मी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कायदेशीर कारवाईंसाठी शुल्क म्हणून $2,500 मागितले. तेही मला आनंदानं देण्यात आले. लगेचच त्यांनी त्या जागेचा ताबा घेतला. मी माझ्या मित्राला त्याचे $2,000 आणि व्याजाचे $200 देऊन टाकले. तो खुश झाला. घर विकणारा, घर विकत घेणारा, वकील आणि अर्थात मीही खुश होतो. मी $20,000ला विकत घेतलेलं घर $60,000ला विकलं होतं. माझ्या मालमत्तेच्या रकान्यात प्रॉमिसरी नोट्सच्या रूपानं $40,000ची वाढ झाली.
आणि या संपूर्ण व्यवहाराला फक्त 5 तास लागले होते. आता तुम्ही अर्थसाक्षर आहात आणि संख्याचा अभ्यास करू शकता, म्हणूनच मी तुम्हाला पैशांचा शोध लावण्याचे एक उदाहरण दाखवतो. आर्थिक बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पैसा कसा शोधला जातो, निर्माण केला जातो आणि संरक्षित केला जातो याचं हे एक उदाहरण आहे. या मंदीच्या काळात मी आणि माझ्या पत्नीनं फावल्या वेळात असे 6 व्यवहार केले. आमच्या पैशातील मोठा हिस्सा हा मोठ्या मिळकती आणि शेअर बाजारात अडकलेल्या होत्या. तरी देखील आम्ही या 6 व्यवहारातून $1,90,000ची मालमत्ता निर्माण केली. त्यांचं उत्पन्न वर्षाला $19,000 झालं असतं. ते आमच्या खाजगी कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येईल. त्यापैकी बहुतेक पैसे कंपनीच्या गाड्या, सहली, पेट्रोल, विमा आणि ग्राहकांसोबत जेवण यावर खर्च होतील. जेव्हा आमच्या उत्पन्नावर कर लावण्याची वेळ येईल तेव्हा ते कायदेशीर परवानगी असलेल्या टॅक्सपूर्वीच्या मुद्द्यावर खर्चही झालेले असतात. आर्थिक बुद्धिमत्ता वापरून पैशांचा शोध कसा घेतला, तो निर्माण कसा झाला आणि संरक्षित कसा झाला याचं हे साधं उदाहरण आहे. आता तुम्ही स्वतःलाच विचारा की या $1,90,000ची बचत करण्यासाठी किती काळ खर्ची पडला असता. तुमच्या पैशावर बँक 10% व्याज देईल. प्रॉमिसरी नोट्सचं आयुष्य 30 वर्षाचं असतं. त्यावर ते मला वर्षाला $19,000चं व्याज देतात. त्यांनी मला मुदत परत देऊनच नये असं मला वाटलं, कारण मुदत परत मिळेल तेव्हा मला कर द्यावा लागेल. म्हणजे 30 वर्षाचं माझं उत्पन्न झालं $5,00,000. बँकपेक्षा कितीतरी चांगलं आणि करमुक्त. मला लोक विचारतात की एखाद्या माणसानं पैसेच दिले नाहीत तर काय घडेल. तसं घडतंही. माझ्यासाठी तरी देखील चांगलीच बातमी असती. 1994 ते 1997 या काळात फिनिक्सचा रिअल इस्टेटचा बाजार तेजीत होता. मी ते $60,000चं घर परत घेतलं असतं आणि $70,000ला पुन्हा विकलं असतं. पुन्हा त्यावर माझं $2,500चं शुल्कही मिळालं असतं. मी ते घर घेतलं आणि विकलं. माझ्याकडे तेव्हा $2,000 होते. तांत्रिकदृष्ट्या या व्यवहारात माझ्याकडे पैसेच नव्हते. मला या गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही प्रचंड आहे. हाती पैसे नसतानाही पैसे मिळवण्याचं हे एक उदाहरण आहे. या दुसऱ्या व्यवहारात पुनर्विक्री करताना माझ्या खिशात $2,000 पडले असते आणि कर्जाची मुदत 30 वर्षांनी वाढली असती. मला पैसे वाढवण्यासाठी पैसे मिळाले असते तरच मला माहीत नाही. एवढं नक्कीच माहिती आहे की 40 वर्ष महिना $100 साठवण्यापेक्षा नक्कीच जास्त मिळाले असते, कारण मुळात ती गुंतवणूक $150नी सुरू झाली असती, कारण ती कर दिल्यानंतर केली असती आणि असे पैसे साठवले तर त्या साठवणुकीवर मला 5% व्याज मिळाले आणि कराचे 5% कापले जातील. थोडक्यात पैसे साठवण्याचा व्यवहार सुरक्षित असेल, पण चातुर्याचा नाही. आज म्हणजे 1997 मध्ये मी हे पुस्तक लिहितो आहे. आज बाजारातील परिस्थिती गेल्या 5 वर्षापेक्षा अगदी वेगळी आहे. फिनिक्सचं रिअल इस्टेट मार्केट हा अमेरिकेच्या मत्सराचा विषय आहे. जी घरं आम्हाला $60,000ला मिळाली होती त्यांची आजची किंमत $1,10,000 आहे. मालमत्ता विकण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे. फक्त त्याची किंमत, आपली बहुमूल्य मालमत्ता, वेळही खर्ची घालवता लागेल. संधी दुर्मिळ आहेत. आज या सौद्याच्या शोधात हजारो ग्राहक आहेत, पण खरे लाभदायक सौदे थोडेच आहेत. बाजार आता बदलता आहे आणि पुढे जाण्याचीही हीच वेळ आहे. मालमत्तेच्या रकान्यात वाढ करण्याची संधी शोधण्याचीही वेळ हीच आहे. तुम्ही इथं असं करू शकत नाही, हे कायद्याच्या विरुद्ध आहे, तुम्ही खोटं बोलत आहात अशी वाक्य मला नेहमीच ऐकावी लागतात. पण एकही जण मला हे कसं करायचं ते दाखवता का असं विचारत नाही. याचं गणित सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटरची गरज नाही. मी त्याविषयी जास्त काही लिहित नाही, कारण एस्क्रो कंपनी कायदेशीर व्यवहार आणि देण्याघेण्याची काम हाताळते. एक लक्षात घ्या, मला कोणत्याही घराचं छप्पर नीट बसवायचं नाही किंवा टॉयलेटची सफाई करायची नाही. घरमालक स्वतःच ते सगळं करत असतो. ते त्याचं घर आहे. अधूनमधून एकदा वेळेवर पैसा देत नाही, पण तेही चांगलं आहे. त्यामुळे माझ्या पदरी दंडाची रक्कमही पडते. एखादा बाहेर पडतो, तसं झालं की ती प्रॉपर्टी पुन्हा विकता येते. न्यायानं हे हाताळतात.
तुमच्या भागात कदाचित हाच नियम लागू होणार नाही. बाजारातील परिस्थिती वेगळी असू शकते. हे उदाहरण एवढंच स्पष्ट करतं की कमी पैसे आणि अस्थिर बाजार असतानाही लाखो डॉलर्स निर्माण करता येतात. पैसा हा एक करार आहे याचं हे उदाहरण आहे. ज्याचं हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेलं आहे असा कोणीही हे करू शकतो. तरीही बहुसंख्य माणसं हे करत नाही. ते कष्ट करा आणि पैसे वाचवा एवढाच आदर्श सल्ला ऐकतात. अंदाजे 30 तास काम करून आम्ही मालमत्तेच्या रकान्यात $1,90,000ची भर घातली. त्यावर करही भरला नाही. आता या दोन्हीतील तुम्हाला काय कठीण वाटतं? नंबर 1, खूप कष्ट करा, 50% कर भरा, जे उरलं आहे त्यातून बचत करा, त्या बचतीवर 5% व्याज मिळेल आणि त्या व्याजावरही कर भरावा लागेल. किंवा नंबर 2, तुमची आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी वेळ द्या. तुमच्या मेंदूचं सामर्थ्य आणि मालमत्तेचा रकाना यांना कामाला झुंपा. $1,90,000 साठवण्यासाठी तुम्ही जर पहिला पर्याय वापरलात, वेळ हीच तुमची मोठी मालमत्ता असेल, तर ते साठवण्यासाठी लागणारा वेळ त्यात मिळावा. पालक जेव्हा सांगतात की माझ्या मुलाचं शाळेत चांगलं चाललं आहे, त्याला उत्तम शिक्षण मिळत आहे, तेव्हा मी शांतपणे मान हलवतो. ते चांगलं असेलही, पण पुरेसं कधीच नसतं. मला हे माहीत आहे की वर सांगितलेली गुंतवणुकीची व्यूहरचना त्रोटक आहे. पैसा निर्माण करण्यासाठी मी त्याचा उपयोग केला. त्यासाठी माझा भक्कम आर्थिक पाया आणि आर्थिक शिक्षणच कामाला आलं. मी हे पूर्वीही सांगितलेलं आहे आणि वारंवार सांगतोही आहे. आर्थिक बुद्धिमत्ता ही 4 मुख्य तांत्रिक कौशल्यामुळे निर्माण होते. नंबर 1, आर्थिक साक्षरता, आकड्यांचा अर्थ समजून घेण्याची क्षमता. नंबर 2, गुंतवणुकीची व्यूहरचना, पैशानं पैसा मिळवायचं शास्त्र. नंबर 3, बाजार, मागणी आणि पुरवठा. अलेक्झांडर ग्राहम बेलनं बाजाराला जे आवश्यक होतं ते दिलं. बिल गेट्सनंही यांनीही ते दिलं. $20,000ला विकत घेतलेलं आणि मूळ किंमत $75,000 असलेलं घर $60,000ला विकणं हा बाजाराचं निर्माण केलेल्या संधीचाच परिणाम आहे. कोणीतरी खरेदी करणारा होता आणि कोणीतरी विकणारा होता. नंबर 4, कायदा. अकाउंटिंगची माहिती घेऊन कॉर्पोरेट्स राज्य आणि राष्ट्रीय नियम व कायद्यांच्या चौकटीतच राहून खेळण्याची मी शिफारस करतो. संपत्तीचा पाठलाग करताना मूलभूत पाया आणि ही कौशल्य यांची गरज आहे. छोट्या घरांची खरेदी, मोठी अपार्टमेंट्स, कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, मौल्यवान धातू आदींच्या व्यवहारात ती उपयोगी पडते. रिअल इस्टेट बाजारानं 1996मध्ये पुन्हा उसळी घेतली. प्रत्येकजण त्यात उडी घेत होतं. शेअर बाजार तेजीत आला होता. त्यातही सारेजण प्रवेश करत होते. अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभी राहत होती. मी त्याच वर्षी विक्रीला सुरुवात केली आणि पेरू, नॉर्वे, मलेशिया आणि फिलिपाईन्स या देशात जाऊ लागलो. आता तुम्ही गुंतवणुकी बदलल्या होत्या. आम्ही रिअल इस्टेटमधून बाहेर पडलो होतो. म्हणजे आता आम्ही खरेदी करत नव्हतो. मालमत्तेच्या रकण्यातील वर जाणाऱ्या किमती पाहत होतो. या वर्षीनंतर मी विक्रीला खऱ्या अर्थानं सुरुवात करेन. काँग्रेसमध्ये कायद्यात काय बदल करतात त्यावर हे अवलंबून आहे. मला असा अंदाज आहे की त्या 6 छोट्या घरांचे करार विकायला सुरुवात करता येईल आणि $40,000ची प्रॉपर्टीसाठी नोट रोख रकमेत बदलेल. आता माझ्या अकाउंटंटला रोख रकमेच्या स्वागतासाठी तयार राहायला सांगायला हवं आणि त्या रकमेला योग्य स्थळ शोधायला हवं. मला तुम्हाला एकच मुद्दा सांगायचा आहे की गुंतवणुकी येतात आणि जातात. बाजार वर चढतो आणि घसरतो. आर्थिक व्यवस्था सुधारतात आणि कोसळतात. या साऱ्या गदारोळात आपल्याला आयुष्यभराच्या संधी मिळत असतात. अगदी दररोज अशा संधी दाराशी येत असतात. आपण त्या ओळखत नाही. जितकं जग बदललेलं, तंत्रज्ञानात जेवढे बदल होतील तेवढ्या मोठ्या संधी तुमच्या दाराशी येतील. अगदी तुमची, तुमच्या कुटुंबाची आणि काही पिढ्यांची ददाट मिटेल एवढी संधी दिसेल. फक्त ती पाहण्यासाठीची नजर हवी. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी त्रास का घ्यायचा? पुन्हा एकदा हाच प्रश्न आणि तेच उत्तर ते तुम्ही शोधायचं आहे. मी हे का करतो एवढंच मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की बदल घडणार आहेत. मी मागे गेलेल्या काळाला चिटकून राहण्याऐवजी बदलाचं स्वागत करेन. मला याचीही जाणीव आहे की बाजार जसा भराभरटीला येईल तसा तो कोसळेलही. मला माझी आर्थिक बुद्धिमत्ता सातत्याने वाढवायची आहे. कारण बाजारातील प्रत्येक बदलाच्या वेळी काहीजण गुडघे टेकून कामाची भीक मागतं.
तर काही जण त्यांच्या हाती पडलेल्या शून्यापासून लाखो डॉलर्स उभे करण्याच्या प्रयत्नात असतील. मी हे कसं साधलं असं वारंवार विचारलं जातं. त्यावेळी मी वैयक्तिक उदाहरणं देण्यास नाखुश असतो. ते ऐकून काही जण मला बडाया मारणारा समजतील असं मला वाटतं. माझा तो हेतू नाही. ही उदाहरण मी फक्त सांख्यिकी आणि कालानुरूप व्यवहारांच्या स्पष्टीकरणासाठी देतो. हे सारं सहज आणि सोपं आहे हे तुमच्या ध्यानी यावं म्हणून मी या गोष्टी सांगत असतो. आर्थिक बुद्धिमत्तेच्या 4 स्तंभाशी तुमची ओळख जेवढी जास्त तेवढे तुम्हाला अधिक सोपे वाटू लागेल. मी आर्थिक पाया वाढवण्यासाठी रिअल इस्टेट आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. मी रिअल इस्टेटचा पाया म्हणून उपयोग करतो. काळ कोणताही असला तरी ही मालमत्ता मला कॅश फ्लो देते आणि तिची किंमतही अधूनमधून वाढत असते. छोट्या कंपन्यांचे शेअर्स मी जलद वाढीसाठी वापरतो. मी जे करतो तेच तुम्ही करावं असं मी मुळीच सांगत नाही. उदाहरण ही फक्त उदाहरणं असतात. संधी खूप गुंतागुंतीची असेल आणि त्यातली गुंतवणूक मला समजत नसेल तर ती मी करत नाही. आर्थिकदृष्ट्या चांगल्या मार्गावर जायचं असेल साधं गणित आणि चांगलं सामान्य ज्ञान यांचीच गरज आहे. मी उदाहरण सांगण्यामागचे 5 कारणे आहेत. नंबर 1, अधिक शिकण्यासाठी लोकांना प्रेरणा देणं. नंबर 2, पाया मजबूत असेल तर गोष्टी सोप्या आहेत हे समजावून सांगणं. नंबर 3, भरपूर संपत्ती कोणालाही मिळवता येते हे दाखवून देणं. नंबर 4, साध्य साधण्यासाठी कित्येक मार्ग आहेत हे दाखवणं. नंबर 5, हे काही रॉकेट सायन्स नाही हे सांगणं. ते वर्ष होतं 1989. शेअर बाजार नुकताच कोसळला होता आणि मंदीची पहिली लाट येऊन धडकली होती. पोर्टलँड ओरेगॉनमध्ये मी राहत होतो. तिथल्याच एका उपनगरात मी सकाळी जॉगिंगला जायचो. खूप मस्त जागा होती ती. एका बाजूला लाल तपकिरी रंगाचे टुमकदार बंगले होते आणि एका बाजूला झाड, त्यातून जाणाऱ्या पाटवाटा असं दृश्य. कधीकधी वाटायचं की मला अचानक आजीकडे निघालेली लिटल रेड रायडिंग हुड उड्या मारत येताना भेटेल. तिथल्या बहुतेक घरावर विकणे आहेच्या पाट्या होत्या. लाकूड बाजार वाईट अवस्थेत होता. शेअर बाजार पडलेला होता. मंदीने त्या साऱ्यांची कंबर मोडली होती. बरेच दिवस मी त्या पाट्या पाहत होतो. एक दिवस मी तिथल्याच एका घराचं दार वाजवलं. माझ्या माहितीप्रमाणे त्या घरावर सगळ्यात आधी विकणे आहेची पाटी लागली होती. जुनं घर होतं ते. साधारण 1930मध्ये बांधलेलं असावं. 2 बेडरूमचं घर होतं. त्याच्या खिडक्या लाल आणि तपकिरी रंगानं रंगवलेल्या होत्या. भिंतीची हलका निळा रंगही सुंदर दिसत होता. शेकोटीही मस्त होती. एकूणच ते घर प्रथम दर्शनी आवडावं असंच होतं आणि भाड्याने देता येऊ शकतं असंही होतं. मी मालकाला भेटलो. तो वैतागलेला दिसत होता. मी त्याला त्या घराची किंमत विचारली. त्याचं चेहऱ्यावरचं बळबम हसू आलं आणि म्हणाला, तुम्हीच सांगा, ही पाटी लावूनही बरेच दिवस झाले. आज पहिल्यांदाच कोणीतरी घर पाहायला आलंय. मी अर्धा तास तिथे होतो आणि व्यवहार पक्का करून बाहेर पडलो. मालकानं $65,000 सांगितले होते आणि मी $45,000वर सौदा पक्का केला होता. त्यापैकी $5,000 मी त्याला त्याच दिवशी दिले. आठवडाभरातच व्यवहार पूर्ण करून तो मालक आनंदानं घर माझ्या ताब्यात देऊन निघून गेला. घर मोकळं झालं आणि मला पहिले भाडेकरूही लगेच सापडले. एका स्थानिक महाविद्यालयातले प्राध्यापक होते ते. भाडे करार आणि घर खरेदीच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर माझी गुंतवणूक आणि इतर खर्च वजा करता भाड्यापोटी येणाऱ्या रकमेतून दरमहा फक्त $40 माझ्या हाती पडत होते. काहीच खास नाही. साधारण वर्ष असंच गेलं. मला भाडं आणि त्यातून मिळणारा फायदा मिळत होता. वर्षभरानंतर अर्थव्यवस्था सावरायला लागली. कॅलिफोर्नियाचं रिअल इस्टेट मार्केट अजून भरभराटीला होतं आणि तिथले गुंतवणूकदार आता ओरेगॉनमध्ये उतरू लागले होते. त्यामुळे इथंही किमती वाढू लागल्या. कॅलिफोर्नियाच्याच एका तरुण दाम्पत्याला ते घर मी $95,000ला विकलं. त्यांना तो सौदा किफायतशीर वाटला होता आणि माझ्याशी पदरी $40,000 एवढा फायदा झाला. हा भांडवली नफा मी 1031 टॅक्स डिफर्ड एक्सचेंजमध्ये नोंदवला आणि अधिक रकमेची गुंतवणूक करण्यासाठी जागांचा शोध घेऊ लागलो. महिनाभरच मला व्ह्युबर्टन ओरेगॉनमध्ये इंटेल प्लांटच्या अगदी दारात असलेली 12 सदनिका असलेली एक इमारत सापडली. तिचे मालक जर्मनीत राहत होते आणि त्यांना इथल्या वाढत्या बाजाराची काहीच कल्पना नव्हती. त्यांना ती इमारत विकून टाकायची होती. त्या इमारतीची तेव्हाची किंमत होती $4,50,000.
मी त्यांना $2,75,000ची ऑफर दिली आणि आमचा सौदा $3,00,000ला पक्का झाला. वाढीव किमतीची इमारत घेतल्यामुळे मला पहिल्या भांडवली नफ्यावर कर द्यावा लागला नाही. ती इमारत मी 2 वर्षे ठेवली आणि $4,95,000ला विकून टाकली. पुन्हा एकदा 1031चा वापर केला आणि आता फिनिक्समध्ये 30 सदनिका असलेली अपार्टमेंट शोधू लागलो. ओरेगॉनप्रमाणेच फिनिक्समध्येही मंदीचं वातावरण होतं आणि त्याचा आम्हाला फायदा घ्यायचा होता. फिनिक्समधली ती इमारत मी $8,75,000ला विकत घेतली. त्यासाठी डाऊन पेमेंट केलं होतं $2,25,000. इमारतीतील सदनिका भाड्यानं दिल्या आणि त्यातून दरमहा येणारा कॅश फ्लो $5,000पेक्षा थोडा जास्तच होता. आता ॲरिझॉनमधलं मार्केटही वर चढू लागलं होतं आणि कोलोरॅडोच्या एका गुंतवणूकदारानं मला त्या इमारतीसाठी $12,00,000ची ऑफर दिली. आम्हाला ती विकायची होती, पण आम्ही थोडं थांबायचं ठरवलं कारण काँग्रेसमध्ये कॅपिटल गेन्स कायद्यामध्ये बदल होण्याची शक्यता होती. तसा बदल झाला असता तर घरांच्या किमती 15 ते 20% वाढल्या असत्या. शिवाय दरम्यानच्या काळात मिळणारा $5,000चा कॅश फ्लोही चांगलाच होता. ही उदाहरण मी कशासाठी दिली? मला हेच सांगायचं आहे की नीट अभ्यास करून गुंतवणूक केली तर छोटी रक्कम मोठ्या रकमेत बदलते. फायनान्शियल स्टेटमेंट समजावून घेणं, गुंतवणुकीची व्यवरचना करणं, बाजाराचा अभ्यास करणं आणि कायद्याची माहिती ठेवणं या गोष्टीमुळे असा फायदा होतो. हा अभ्यास केला नाही तर कायम सुरक्षित गुंतवणुकीच पैसे ठेवले जातात आणि या सुरक्षित गुंतवणुकीतून मिळणारा परतावा अगदी कमी असतो. बहुतेक ब्रोकरेज कंपन्या धोक्यापासून स्वतःचं आणि ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सट्टेबाजीचे व्यवहार करत नाहीत. ते सुरक्षित खेळतात आणि ते योग्यही आहे. अनुभवी लोकांना अशा खेळांचा सल्लाही दिला जात नाही. उलट जे श्रीमंत असतात आणि ज्यांना हा खेळ समजतो ते सुरक्षित खेळाकडे पाहतही नाहीत. ज्यांना याची माहिती नाही त्यांना या खेळात उतरण्याची ऑफर देणं हे कायदेशीरदृष्ट्याही योग्य नाही, पण तसंही फारसं होताना दिसत नाही. मी जेवढा माहिती घेतो, अभ्यास करतो, तेवढ्या जास्त संधी मला उपलब्ध होतात. जास्तीत जास्त संधी मिळत गेल्या की आर्थिक बुद्धिमत्ताही तेवढीच तीक्ष्ण होत जाते. मग व्यवहार चांगला की वाईट हे चटकन समजू लागतं. त्यातूनही वाईट व्यवहाराचा शेवट चांगला होऊ शकतो. शिकण्यासाठी खूप गोष्टी असतात. मी जेवढा जास्त शिकेन तेवढा अनुभव मला मिळतो आणि त्या अनुभवातूनच मी चांगले पैसे मिळवू शकतो. नेहमी सुरक्षित खेळणारे आणि प्रचंड कष्ट करणारे माझे बरेच मित्र आहेत. कायम सुरक्षितच राहिल्यामुळे त्यांचं अर्थविषयक ज्ञान तेवढंच राहतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त फायद्याला ते मुकतात. मालमत्तेच्या रकान्यात वाढ करणं, खरं तर तिथं बी पेरणं हे माझं तत्त्वज्ञान आहे. माझं सूत्र आहे, मी कायम बी पेरत जातो. काहींचे वृक्ष होतात तर काही वाढत नाहीत. हेही चालतंय. आमच्या रिअल एस्टेट कॉर्पोरेशनच्या कित्येक लाख डॉलर्सच्या मालमत्ता आहेत. तो आमचा स्वतःचा रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जे काही लक्षावधी डॉलर्स मिळवले त्याची सुरुवात $5 ते $10च्या गुंतवणुकीतून झाली होती. वेगानं वर चढणाऱ्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी आणि करमुक्त व्यवहारांसाठी मी खेळी खेळल्या. आमच्या कॉर्पोरेशनच्या मालकीच्या शेअर सिक्युरिटीजही आहेत. त्यांना आम्ही खाजगी म्युच्युअल फंड समजतो. आमचे काही मित्र दरमहा आमच्यापेक्षा जास्त पैसे गुंतवण्याची व्यवहार करतात. आम्ही अधिक जोखमीचे शेअर विकत घेतो. अमेरिका आणि कॅनडात प्रवेश करणाऱ्या कंपन्यांचेही शेअर्स आम्ही घेतो. ते जोखमीचं असलं तरी त्यातूनच लवकरात लवकर आणि उत्तम नफा मिळतो, हेही तितकंच खरं आहे. उदाहरणच देतो. आम्ही एका कंपनीचे 1,00,000 शेअर्स प्रत्येकी 25 सेंट्स या दराने विकत घेतले. त्यावेळी ही कंपनी सार्वजनिक व्हायची होती. 6 महिन्यांनीच तिची नोंदणी शेअर बाजारात झाली आणि एका शेअरचा दर झाला $2. कंपनीचा व्यवहार व्यवस्थित चालला तर लवकरच त्याचा दर $20पेक्षाही जास्त होईल. $25,000च्या गुंतवणुकीचे वर्षभरात $10,00,000 झाल्याचा अनुभवही आम्ही घेतला आहे. तुम्ही जे काही करत आहात त्याची तुम्हाला जाणीव असते. त्यावर तुमचा अभ्यास असेल तर तो जुगार होत नाही. एखाद्या व्यवहारात पैसे गुंतवायचे आणि ते वाढवावेत अशी प्रार्थना करत बसायचं याला जुगार म्हणतात. तांत्रिक ज्ञान, बाजाराचा अभ्यास, सुज्ञपणा आणि खेळावर निष्ठा असेल तर जोखीम आपोआपच कमी होते. अर्थात जोखीम असतेच, पण ती कमी करता येते हे महत्त्वाचं.
आर्थिक बुद्धिमत्ता प्रतिकूल परिस्थितीत सुधारणा घडवते। त्यामुळे तर एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट प्रचंड जोखमीची वाटते ती दुसऱ्याला कमी जोखमीची वाटते। शेअर्स, रिअल एस्टेट किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी तुम्ही आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी गुंतवणूक करा। हे मी वारंवार सांगतो। ते त्यासाठीच तुमची आर्थिक बुद्धिमत्ता जेवढी चांगली तेवढीच प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता जास्त। मी अतिशय जोखमीच्या शेअर्समध्येही गुंतवणूक करतो। इतर लोकांना मी तशी शिफारस अजिबात करणार नाही। मी या खेळात 1979 पासून आहे। मी देणेही दिली आहेत आणि त्यापेक्षा जास्त कमाई देखील केली आहे। अशा गुंतवणुकी बहुसंख्य लोकांना जोखमीच्या वाटतात, पण नीट अभ्यास करून खेळलं तर याच जोखमीच्या गुंतवणुकी तुम्हाला एका वर्षात 25,000चे 10 लाख देऊ शकतात। मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही उदाहरणं म्हणजे काही शिफारस नाही। तुम्ही असं किंवा असेच हेच करा असंही मी सांगत नाही। आर्थिक बुद्धिमत्ता वाढवली की गोष्टी किती सोप्या पद्धतीने साध्य करता येतात एवढाच मुद्दा यातून घ्यायचा। मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करतो। सामान्य माणसासाठी $1,00,000 पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न चांगलंच असतं। 5 ते 10 वर्षात ते सहजपणे साध्य करता येतं। तुमची बाजाराची जाण आणि आर्थिक बुद्धिमत्ता यावरती अवलंबून आहे। खर्च मर्यादित ठेवलेत तर पगार व्यतिरिक्त वार्षिक $1,00,000चं उत्पन्न आनंदायीचं असेल। तुम्हाला नोकरी आवडत असेल तर ती करता थोडा वेळ बाजूला काढूनही असे व्यवहार करता येतात। कारण विषयीचं ज्ञान वाढवलं तर त्यातूनही सूट मिळवता येते। व्यक्तिशः मला रिअल एस्टेटचे व्यवहार आवडतात। एकतर हे व्यवहार स्थिर असतात आणि हळूहळू वर चढत जातात। मी मालमत्तेचा मूळ पाया भक्कम ठेवतो। कॅश फ्लोही बऱ्यापैकी स्थिर असतो आणि त्यावर व्यवस्थित ताबा ठेवला तर किमती वाढवण्याचीही शक्यता असते। हा पाया भक्कम असल्यामुळेच मी जोखमीच्या शेअर्समध्येही खेळू शकतो। शेअर बाजारात मला खूप मोठा फायदा झाला तर मी नफ्यावर कर भरतो आणि उरलेली रक्कम रिअल एस्टेटमध्ये गुंतवतो आणि पाया अधिक भक्कम करतो। रिअल एस्टेटबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी जगभरात फिरलो आहे आणि फिरतोही। अनेक शहरात माझी गुंतवणुकीवरची व्याख्यानं झाली आहेत। त्या प्रत्येक शहरात मला असं सांगतात की आम्हाला स्वस्तातली रिअल एस्टेट मिळतच नाही किंवा कमीत कमी पैशात चांगली जागा मिळणं शक्यच नसतं। मला हे पटत नाही। न्यूयॉर्क किंवा टोकियोमध्ये अशा प्रकारची गुंतवणूक करता येते। गुंतवणूक करू इच्छिणारे कायम मुख्य शहराकडे पाहत राहतात। शहराच्या सीमांना लागून असणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष करतात। सिंगापूरचंच उदाहरण घ्या। हे वेगानं वाढणारं शहर आहे आणि तिथल्या रिअल एस्टेटच्या किमतीही प्रचंड आहेत। पण शहरापासून थोडं दूर गेलं तर तिकडे आपल्या मनासारखे सौदे करता येतात आणि काही काळानं तिथेही वाढ होतच जाते। म्हणून मला जेव्हा सांगतात की आम्हाला इथं गुंतवणूक करणं शक्य नाही तेव्हा मी त्यांना सांगतो, वाक्य थोडं बदला। तुम्हाला इथं कशी गुंतवणूक करायची ते माहीत नाही अजून तरी। मोठ्या संधी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या मनानं ओळखायच्या असतात। बहुसंख्य लोक श्रीमंत होत नाहीत कारण समोर असलेल्या संधी त्यांना ओळखता येत नाहीत। ते आर्थिकदृष्ट्या प्रशिक्षित नसतात। मला एक प्रश्न वारंवार विचारला जातो, मी सुरुवात कशी करू? शेवटच्या प्रकरणात मी आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या 10 पायऱ्या दिल्या होत्या। त्या माझ्या आहेत। मी त्या मार्गाने गेलो आहे, पण तेच बायबल नाही हे लक्षात ठेवा। हा एक खेळ आहे। त्यात कधी यश मिळतं तर कधी काहीही शिकायला मिळतं। माणसं जिंकत नाहीत कारण त्यांना हारण्याची भीती वाटते। त्यामुळेच मला शाळा मूर्ख वाटतात। तिथं आपल्याला चूक होणं हे वाईट असं शिकवलं जातं। चूक केल्यास शिक्षाही मिळते। आयुष्याकडे डोळसपणे पाहिल्यावर लक्षात येईल की आपण चुकतच शिकत असतो। आपण धडपडतच चालायला शिकतो। आपण पडलोच नाही तर चालायची शिकणार कसं? बाईक शिकताना कित्येकदा पडलो आहे। माझ्या गुडघ्यावर अजूनही त्या खुणा आहेत, पण त्यामुळेच तर मी बेधडक बाईक चालवू शकतो। श्रीमंत होण्याबाबतही हेच सत्य आहे। दुर्दैवाने अनेक जण श्रीमंत होऊ शकत नाहीत कारण ते हरण्याला घाबरतात। जिंकणाऱ्यांना हरण्याची कधीच भीती वाटत नाही। हरणाऱ्यांचं ती वाईटच राहते। अपयश हा यशाच्या कार्यपद्धतीचाच एक भाग आहे। जी माणसं अपयशाला घाबरतात, त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, ती यशापासूनही दूर राहतात। मी टेनिस खेळतो, त्यासाठी श्रम करतो, चुका करतो, त्या चुका सुधारतो आणि चुका करतो, त्याही सुधारतो आणि अधिक चांगला खेळतो। मी जेव्हा गेम हारतो तेव्हा नेटपाशी जातो, प्रतिस्पर्धाशी हस्तांदोलन करतो आणि म्हणतो,
पुढच्या शनिवारी भेटू. पैशांचा खेळही असाच आहे. गुंतवणूकदार 2 प्रकारचे असतात. नंबर 1, पहिला आणि सर्वत्र दिसणारा वर्ग आहे गुंतवणुकीचं पॅकेज घेणारा. हा वर्ग रिअल एस्टेट कंपनी, शेअर ब्रोकर किंवा अर्थ सल्लागारांकडे जातात आणि काहीतरी विकत घेतात. म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉन्ड्स असं काहीही असू शकतं. हा एक चांगला आणि स्वच्छ असा गुंतवणुकीचा प्रकार आहे. उदाहरणच घ्यायचं तर एखादा माणूस कॉम्प्युटरच्या एखाद्या दुकानात जातो आणि आपल्याला हवा तो कॉम्प्युटर घेऊन बाहेर पडतो. तशीच ही गुंतवणूक. नंबर 2, दुसरा वर्ग गुंतवणुकी निर्माण करतो. तो अनेक व्यवहार एकत्र करतो. उदाहरण द्यायचं तर कम्प्युटर असेंबल करणाऱ्यांचं देता येईल. ते अनेक ठिकाणाहून अनेक भाग आणतात आणि जे जोडून कॉम्प्युटर तयार करतात. मला कॉम्प्युटर असेंबल करता येत नाही, पण संधीचे तुकडे एकत्र कसे जोडायचे हे पक्क माहीत आहे. दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार हा बहुतेकदा व्यावसायिक गुंतवणूकदार असतो. काही वेळा सगळे तुकडे एकत्र करण्यासाठी वर्षेही जातात आणि काही वेळा ते तसे येतही नाही. श्रीमंत डॅडनं मला दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार होण्यास प्रोत्साहन दिलं. तुकडे एकत्र कसे करायचे हे शिक्षण महत्त्वाचं आहे, कारण इथंच मोठं यश मिळवता येतं. अर्थात इथं जोखमीही आहे. परिस्थिती उलटली तर मोठा तोटाही सहन करावा लागतो. तुम्हाला दुसऱ्या प्रकारातला गुंतवणूकदार व्हायचा असेल तर 3 प्रकारची कसब शिकून घेऊन वाढवावी लागतील. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी जी कौशल्ये लागतात त्याच्या जोडीलाच ही कौशल्यही येतात. नंबर 1, संधी शोधून काढणं. इतरांना जी दिसत नाही ती संधी शोधणं महत्त्वाचं. जे इतरांना डोळ्यांना दिसत नाही ते मनानं पाहता येतं. उदाहरण देतो. माझ्या एका मित्रानं एकदा खूप जुनं आणि मोडकळीला आलेलं एक घर विकत घेतलं. तो भूतबंगलाच होता. असं घर त्यांना का घेतलं असावं याचं प्रत्येकालाच आश्चर्य वाटलं. पण त्यानं जे पाहिलं होतं ते आम्हा कोणालाच दिसलं नव्हतं. त्या घरासोबत शेजारीच असलेले 4 रिकामे प्लॉटही मिळत होते. ज्या कंपनीच्या मालकीचं घर होतं त्यांच्याकडे चौकशीला गेल्यावर त्याला ही माहिती मिळाली. त्यानं ते घर घेतलं आणि पाडून टाकलं. आता 5 मोकळ्या प्लॉटचा एक मोठा प्लॉट झाला होता. तो त्याने एका बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला, खरेदीच्या तिप्पट किमतीला. हा सारा व्यवहार पूर्ण होण्यासाठी त्याला 2 महिने लागले आणि त्यातून त्यानं $75,000 कमावले. हे काही खूप सारे पैसे नाहीत, पण कमाल वेतनापेक्षा नक्कीच जास्त आहेत आणि त्यासाठी त्याला तेवढे श्रमही घ्यावे लागले नाहीत. नंबर 2, पैसा कसा उभा करावा. सर्वसामान्य माणसं फक्त बँकेत जातात. दुसऱ्या वर्गातील गुंतवणूकदारांना भांडवल उभं करण्याच्या इतर मार्गांचीही माहिती असते. त्यामुळे त्याला बँकेची गरज भासत नाही. मी बँकेच्या मदतीशिवाय घर कसे विकत घ्यायची हे शिकलो. फक्त घराबाबत नाही तर बँकेशिवाय पैसे कसे उभे करायचे हे कौशल्यही मी शिकलो. ते खरंच अमूल्य आहे. बँक मला कर्ज देणार नाही किंवा विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं नेहमीच ऐकू येतं. तुम्हाला जर दुसऱ्या गटातला गुंतवणूकदार व्हायचा असेल तर बहुसंख्य लोक जिथं अडतात तिथूनच पुढे कसं जायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. वेगळ्या शब्दात सांगायचं तर बाकीचे पैशाअभावी व्यवहार करत नाहीत. तुम्ही हा अडथळा टाळलात बाकींच्यापेक्षा कितीतरी पुढे जाल. एखादं घर, शेअर्स किंवा इमारत मी एक पैसाही नसताना कित्येकदा विकत घेतला आहे. एकदा मी एक इमारत 12 लाखांना विकत घेतली. त्यासाठी मी विकणारा आणि विकत घेणाऱ्यांमध्ये लिखित करार केला. ही इमारत घेण्यासाठी मी 1 लाखांचं डिपॉझिट उभं केलं. त्यामुळे मला उरलेले पैसे जमा करण्यासाठी 90 दिवसांची मुदत मिळावी. हे पैसे मी कधीच केले नाहीत. पहिले $1,00,000 देणाऱ्यांना मला हे डील शोधून आणि करून देण्यासाठी $50,000 दिले. त्यानंच उरलेले पैसे देऊन ही जागा घेतली आणि मी व्यवहारातून बाजूला झालो. हे मी का केलं तर ती जागा घेऊन नंतर विकली असती तर त्यात मला साधारण $20,000चा फायदा झाला असता. त्याऐवजी मला 50,000 मिळाले आणि 3 दिवसातच हे काम पूर्ण झालं. थोडक्यातच काय तर गुंतवणूक म्हणजे फक्त पैसा नाही तर गुंतवणूक म्हणजे तुमच्याकडे असलेली मोलाची माहिती. नंबर 3, हुशार लोकांना जमा करणं. हुशार गुंतवणूकदार आपल्यापेक्षा हुशार असल्यासोबत काम करतो किंवा त्यांना नोकरीला ठेवतो. आपला सल्लागार हुशारीनं निवडणं हे खरं कौशल्य आहे. इथं शिकण्यासारखं खूप आहे आणि शिकल्यानंतर मिळणारा मोबदलाही प्रचंड आहे. ही कौशल्ये शिकायची नसतील
तर पहिल्या गटातले गुंतवणूकदार होता येईल. तुमच्याकडची माहिती हीच तुमची संपत्ती, तर नसलेली माहिती ही जोखीम. इतकं सरळ, साधं आणि सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम सगळीकडेच असते, त्यामुळे ती टाळण्याऐवजी परिस्थितीवर ताबा ठेवा. तर मित्रांनो, इथे झाला हा चॅप्टर कंप्लीट. इथेच हा आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर हा चॅप्टर आवडला असेल, हा प्रकरण आवडला असेल, हा धडा आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. बाय बाय.